नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन कथेमध्ये. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सांगली जिल्ह्याजवळचं एक लहानसं गाव छोटं असलं तरी तिथे एक गूढ गोष्ट कायम लोकांच्या तोंडी होती. गावाच्या जुन्या विहिरीत आत्मा आहे. ही विहीर गावाच्या कडेला झाडाझुडपांनी वेढलेली. दिवसा तिथे पाणी काढायला कोणी जायचं, पण सूर्य मावळला की ती विहीर ओस पडायची. वृद्ध लोक मुलांना वारंवार सांगायचे, संध्याकाळनंतर विहिरीजवळ जाऊ नका, तिथे सावल्या दिसतात. गावात कविता नावाची मुलगी होती. गोरी सडपातळ, चेहऱ्यावर नेहमी हसू. तिच्या सौंदर्यामुळे गावातल्या अनेक मुलांचं मन तिच्याकडे ओढलं गेलं होतं. पण तिच्या डोळ्यात फक्त एकच नाव होतं, रमेश. रमेश साधा शेतकरी मुलगा, पण मेहनती, मनमिळावू. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. गावातल्या लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती, पण कोणीही विरोध केला नाही. एके रात्री अचानक बातमी आली, कविता गायब झाली आहे. सगळं गाव इकडे तिकडे शोधू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना जे दृश्य दिसलं ते भयंकर होतं. कवितेचं प्रेत गावाच्या विहिरीत तरंगत होतं. पांढऱ्या पोशाखातलं तिचं शरीर पाण्यावर डोलत होतं. केस पसरलेली, डोळे अर्धे उघडे. गावकरी स्तब्ध झाले. कोणी म्हणाले तिने आत्महत्या केली, कोणी म्हणाले तिला मारलं, पण खरं कारण कोणालाच कळलं नाही. या घटनेनंतर रमेश पूर्णपणे बदलला. कवितेशिवाय जगणे त्याला शक्य नव्हतं. दिवसा तो शेतावर जायचा, पण रात्री मात्र नेहमी विहिरीजवळ बसायचा. तो म्हणायचा, कविता, मी आलोय, तू मला सोडून गेलीस, पण मी तुला विसरलो नाही. सुरुवातीला लोकांनी त्याला समजावलं, पण थोड्याच दिवसात लोकांच्या नजरेत भीती दिसू लागली. कारण त्यांनी रमेशला विहिरीजवळ एकट्याने हसताना, हातात हात धरल्यासारखं अभिनय करताना पाहिलं होतं. जणू कुणीतरी त्याच्या शेजारी बसले. एका म्हाताऱ्या बाईने सांगितलं, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. रमेश एकटा नव्हता. त्याच्या शेजारी एक सावली होती, स्त्रीची सावली, आणि ती सावली विहिरीत नाहीशी झाली. गावकऱ्यांनी रमेशला विहिरीपासून दूर ठेवायचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. ती मला बोलवत आहे, तू म्हणत होता. रमेश, माझ्याकडे ये, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, तो वारंवार सांगत असे. एका रात्री गावभर अचानक किंचाळण्याचा आवाज घुमला. सगळे लोक पळत गेले. विहिरीजवळ जे दृश्य दिसलं ते अंगावर काटा आणणार होतं. रमेश विहिरीच्या कडेला उभा होता, हात पसरलेले, डोळ्यात वेडसर चमक. तो ओरडत होता, कविता, मी येत आहे, तू मला बोलवलं आहेस, आता मी थांबणार नाही. लोक त्याच्याकडे धावले, पण तो हसत हसत थेट विहिरीत उडी मारून गेला. त्याचं शरीर पाण्यात बुडालं. काही वेळ शांतता पसरली. मग अचानक पाण्यावर दोन आकृती दिसल्या, एक पुरुष, एक स्त्री. दोघे एकमेकांचा हात धरून खाली ओढले गेले. गावकऱ्यांनी शोध घेतला, पण रमेशचा मृतदेह कधीच सापडला नाही. फक्त विहिरीच्या काठावर कवितेचा एक फोटो सापडला आहे. आजही गावकरी सांगतात, रात्री जर कोणी त्या विहिरीजवळ गेलं तर पाण्यावर स्त्रीचा चेहरा दिसतो. कधी तिचं केस विस्तारण्याचं प्रतिबिंब, कधी कोणाच्या हसण्याचा हलका आवाज. काहीने जर सांगितलं, रात्री तिथं दोन सावल्या बसलेल्या असतात, आणि कोणीतरी म्हणतं, आम्ही एकत्र आहोत. म्हातारे लोक अजूनही मुलांना सावध करतात, संध्याकाळनंतर त्या विहिरीजवळ जाऊ नका. रमेश आणि कविता आजही तिथे भेटतात. जिवंत लोकांना ते दिसत नाहीत, पण त्यांच्या सावली मात्र कायम दिसतात. जिवंत लोकांना ते दिसत नाहीत, पण त्यांची सावली मात्र कायम तिथे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक और चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ही कथा काल्पनिक असून कोणत्याही सत्य घटनेशी संबंधित नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.